आज आपण ॲक्शनेबल क्लेमबद्दल माहिती घेणार आहोत. इथं आपण फक्त काहीच पॉईंट डिस्कस करणार आहोत जे की पर्टिक्युलरली MCQ त्याच्यावरती फ्रेम होऊ शकतात ॲज पर युअर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. तर सेक्शन 130 ते 137 टॉक्स अबाउट ॲक्शनेबल क्लेम. याचे इसेन्शियल एलिमेंट आहेत. ॲक्शनेबल क्लेम इज ऑफ मूवेबल प्रॉपर्टी. मूवेबल प्रॉपर्टीचंच ॲक्शनेबल क्लेम होऊ शकतं. इट इज ट्रान्सफरेबल. इट मे बी ट्रान्सफर विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन घेतलं असू शकतं किंवा नसू शकतं. इथे रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी आणि त्याला रजिस्टर इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफर करावं लागतं. तिथं अजून एक एक्सेप्शन आहे ॲक्च्युली ॲक्शनेबल क्लेमच्या बाबतीतलं. जजेस असतील, लीगल प्रॅक्टिशनर, ऑफिस ऑफ द कोर्ट डिस्क्वालिफाईड आहेत परचेसिंग ॲक्शनेबल क्लेम, म्हणजे ते परचेस करू शकत नाहीत. एवढे 5च पॉईंट इथं महत्त्वाचे आहेत. असेच MCQ फॉर्म होऊ शकतात की ॲक्शनेबल क्लेम ॲप्लिकेबल टू बोथ मूवेबल प्रॉपर्टी और ओनली मूवेबल प्रॉपर्टी और बोथ. तर मूवेबल प्रॉपर्टी फक्त. ॲक्शनेबल क्लेम कॅन बी ट्रान्सफरेबल, नॉन ट्रान्सफरेबल, नायदर ए नॉर बी असे ऑप्शन येऊ शकतात. तर इट इज ट्रान्सफरेबल. आणि ॲक्शनेबल क्लेम कॅन बी ट्रान्सफर्ड विथ कन्सिडरेशन और विदाउट कन्सिडरेशन, बोथ, नन. तर विथ और विदाउट कन्सिडरेशन याचा आन्सर येईल. आणि ॲक्शनेबल क्लेमचं रजिस्टर इन्स्ट्रुमेंट मॅन्डेटरी असतं हे पण आहे. आणि हा जो शेवटचा पॉईंट आहे तिथं डिस्क्वालिफाईडचं जे ग्राउंड आहे त्याच्यावरती ऑप्शनमध्ये जजेस, लीगल प्रॅक्टिशनर, ऑफिस ऑफ द कोर्ट, ऑल ऑफ द अबाव असा ऑप्शन दिला जाऊ शकतो. तर आन्सर असेल ऑल ऑफ द अबाव. तर अशा प्रकारे आपण ॲक्शनेबल क्लेम पाहिलं. थँक्यू.